विमानतळावरून बरंच राजकारण झालं। गुंजवणीचं पाणी बघता बघता घसा कोरडाच राहिला। आमदार आले बदलले, पण पुरंदरच्या समस्या जशाच तशा राहिल्या। बारामती सारख्या पाणीदार तालुक्याला लागूनच असणाऱ्या पुरंदर विधानसभेला पाण्याविना मात्र कोरडच राहावं लागलं। तालुक्याचा विकास कमी असला तरी मतदारसंघात राजकारणाला बरीच श्रीमंती आहे। दिगंबर दुर्गाडे, अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव अशा डझनभर स्थानिक नेत्यांची नावं देता आली तरी इथलं मुख्य राजकारण चालतं ते दोन नावांभोवती। पहिलं नाव संजय जगताप आणि दुसरं नाव विजय बापू शिवतारे। या दोघांच्यातल्या आमदारकीच्या खुर्चीचा विस्तव आपण पाहिला असेलच। विजय बापूंच्या राजकारणाला पाणी पाजत गेल्या टर्मला संजय जगतापांनी विधानसभा खेचून आणलीच। यंदा विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यासमोर पुन्हा एकदा विरोधात विजय बापू शिवतारेंचं चॅलेंज असणार आहे। त्यामुळे पुरंदरात यंदा वारं कुणाच्या बाजूने फिरतंय? जगताप की शिवतारे यांची खरी ताकद किती? पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाण्याचा विधानसभेवर कसा प्रभाव पडेल? यंदा पुरंदरच्या आमदारकीला गुलालाचा मानकरी कोण, याचाच हा ग्राउंडचा रिपोर्ट। हॅलो, मी ओमकार। वारं आमदारकीचं या विशेष सेगमेंटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। विजय बापू पुरंदरच्या राजकारणातील सुरुवातीला वन मॅन शो। राजकारण करायचं तर फक्त शिवतारेंनीच, ही लाईन मतदारसंघात पक्की झाली। 2009 आणि 2014ला सरळ सरळ संजय जगतापांचा पराभव करत विजय बापू बिग फिश बनले होते। 2014 नंतरच्या मंत्रिमंडळात तर थेट जलसंपदा मंत्रीचं राज्यमंत्रीपद मिळाल्यानं पुरंदरकरांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या। शिवसेनेचा आणि त्यातही शिवतारेंना मानणारा एक मोठा स्ट्रॉंग केडर बेस त्यांनी तयार केला आणि वाढवला देखील। पण या सगळ्यात निर्णायक ठरला तो गुंजवणीचा पाणी प्रश्न। खरं तर अनेक आश्वासनं देऊनही आणि त्याच खात्याचं मंत्रीपद असूनही शिवतारे बापूंना गुंजवणीचा पाणी प्रश्न निकाली काढता आला नाहीये। थोडक्यात जनतेच्या मनात प्रचंड नाराजी होती आणि त्याचं उत्तर 2019च्या निकालात जनतेनं दाखवून दिलं आणि शिवतारेंना बाजूला सारत जनतेनं संजय जगतापांना निवडून दिलं। आता जगतापांच्या मागच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर म्हणावं असं मोठं काम त्यांनी केलं नसलं तरी मतदारसंघात छोटी मोठी कामं त्यांच्या मार्फत झालेत। त्यात लोकांच्या मर्जीशिवाय पुरंदर विमानतळ होऊ देणार नाही असा घेतलेला स्टँड जगतापांना फायद्याचा राहिला। फक्त सरकारनं पाणी नाही आणलं तर मी माझ्या पैशावर पाणी आणीन असं निवडणूक प्रचारात आत्मविश्वासानं सांगणाऱ्या जगतापांना हा शब्द काही पाळता आलेला दिसत नाहीये। पण मतदारसंघातील जनता आता या गुंजवणीच्या पाणी प्रश्नाला कंटाळली आहे। लोकांनी हे पाणी मिळेल अशी अपेक्षाच या राजकारणी मंडळीकडून सोडून दिले। गुंजवणीची द्राक्ष आंबट असं म्हणत काही अपवाद वगळता जनतेनं स्वतःला ऍडजस्ट करून घेतलंय। थोडक्यात काय तर ज्या गुंजवणीच्या आणि विमानतळाच्या प्रश्नावर मागची 15 वर्ष राजकारण झालं ते प्रश्न आता विधानसभेला मात्र जास्त प्रभाव टाकणार नाहीत अशी अवस्था सध्या तरी मतदारसंघाची होऊन बसली। पण करंट स्टेटसमध्ये पाहायचं झालं तर लोकसभेला जगतापांनी तुतारीला या मतदारसंघातून लीड मिळवून दिले। त्यामुळे यंदाही जगतापांच्या बाजूनं वातावरण असल्याचा अंदाज बांधता येऊ शकतो। तर दुसऱ्या बाजूला शिवतारे बापूंनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिल्यानं मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा कोर गट फुटला। त्यात बापूंचे अनेक निष्ठावंतांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली। आता हे कमी होतं की काय म्हणून लोकसभेला केलेल्या नाराजी नाट्यामुळे आणि बदललेल्या भूमिकांमुळे बापूंना याचा मेजर सेटबॅक बसणार असल्याचं सध्या तरी दिसतंय। तर दुसरीकडे विद्यमान आमदार जगताप यांच्या पाठीशी संस्थात्मक ताकद मोठी आहे। त्यात आघाडीच्या घटक पक्षांची मतदारसंघातील ताकद पाहता जगतापांच्या पाठीशी यंदाच्या निवडणुकीला मोठा बॅकअप राहणार आहे। जगतापांनी निवडणुकीच्या आधी स्वतःची अशी प्रतिमा तयार केली होती, तितकी कामं या पंचवार्षिकला करता आली नसली तरी आपली प्रतिमा स्वच्छ आणि मतदारसंघात बेरजेचं राजकारण केल्यानं यंदाही आमदार जगतापच राहतील अशी मतदारसंघात चर्चा आहे। सध्या महायुतीच्या बाजूनं अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, दिगंबर दुर्गाडे ही नेते मंडळी असली तरी त्यांचा मतदारसंघातील प्रभाव हा ओसरता राहिलाय। त्यात भाजपमध्ये असणाऱ्या अंतर्गत गटबाजीचा फटका जगतापांच्या पथ्यावर पडणार आहे। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत काँग्रेसमध्ये अशी गटबाजी आढळली नाहीये, पण इथं पूर्ण पक्ष हा जगतापांच्या कंट्रोल खालीच असतो। शरद पवार गटात गटबाजी दिसते खरी, पण त्याचा फटका आघाडीच्या उमेदवाराला बसेल असं सध्या तरी वाटत नाहीये। थोडक्यात काय, पुरंदरच्या राजकारणाला 360 अंशात बघितलं तर जगताप सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा गुलाल उधळतायत असंच वातावरण तयार झालंय।
पण पुरंदर विमानतळाचं काय? गुंजवणीचं पाणी आता तरी तालुक्याला मिळणार का? राष्ट्रीय बाजार बनवण्याच्या स्वप्नाचं काय? या जनतेच्या मागण्या आणि समस्यांकडे जगताप आणि शिवतारेंनी थोड्या माणुसकीच्या नजरेनं बघायला हवं, एवढी काय ती अपेक्षा. बाकी पुरंदरचा आमदार म्हणून तुम्हाला यंदा कुणाला पाहायला आवडेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि पॉलिटिकल व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.